श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. मागील 35व्या भागामध्ये आपण अनुसया मातेची कथा ऐकून ऐकली. एक वेगळी कथा होती, मला ती सादर करायची इच्छा झाली. त्यामध्ये आपल्या परमेश्वराबद्दल एक वेगळी गैरसमजूत होती, ती मला काढून टाकायची होती किंवा त्याबद्दल माहिती मला द्यायची होती. ते मी सादर केलं. तर आता आपण पाहूया भाग 36. मागील 2 गुरुवारी संपूर्ण भारत राममय झालं होतं. श्रीरामांचं मात्र खूप जप, खूप नाम ह्या 2 आठवड्यात मला घेता आलं. एक जे जप मी सादर केलं समर्थ सिद्धी चॅनलवरच, ते मी आपणासमोर ऐकवतो. हे राम प्रभु राम, बोलो राम, जय जय राम. हे राम रघुराम, बोलो राम, जय जय राम. हे राम सिया राम, बोलो राम, जय जय राम. बोलो प्रभु रामचंद्र की. रामाचं नाव, प्रभू रामांना सिया राम म्हणतात. अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे. घरामध्ये पोट भरून सर्वांना खाऊ घालणारी ग्रहलक्ष्मी म्हणजे अन्नपूर्णा. स्वामींनी असंच आपल्या सेवेकऱ्यांना अन्न भोजन प्रसाद म्हणून दिला. कथा अशी आहे की कोनाळी म्हणून गाव आहे अक्कलकोट जवळ. तर कोनाळी गावाला स्वामी समर्थांचे अतिशय प्रिय शिष्य सेवेकरी श्रीपाद भट्ट त्यांच्यासोबत होते आणि शिवाय 100 सेवेकरी त्यांच्यासोबत होते. त्यावेळेस रानामधून सर्वजण जात असतात. बरच वेळ चालत जात असताना दुपार मध्यान्ह होऊन जाते. सर्वांना भूक लागते. काय करायचं, रानामध्ये सर्वजण आहे. मग पुढे गेल्यावर एक शेत लागते. स्वामी समर्थ त्या ठिकाणी विराजमान होतात. स्वामी समर्थ विराजमान झाल्यावर तेथील शेतकरी येऊन स्वामींना फळाहार वगैरे देतो. स्वामी ते घेतात. परंतु बाकीच्या सेवेकऱ्यांचं काय? सर्वांची नजर स्वामींकडे जाते. स्वामी एका क्षणार्धात म्हणतात, जावा, ते जवळच एक आम्रवृक्ष आहे, त्या ठिकाणी तुम्हाला जेवण मिळेल. सर्वजण म्हणतात. अशा वेळी काहीच म्हणजे प्रयोजन नसताना स्वामी एका मिनिटामध्ये बोलले की जावा, आम्रवृक्षाखाली तुमच्यासाठी भोजन तयार आहे. 100 सेवेकऱ्यांचा प्रश्न होता. परंतु श्रीपाद भट्ट जे होते त्यांना स्वामींवर खूप श्रद्धा होती, खूप विश्वास होता. ते सेवेकऱ्या म्हणत, कोण येतात, चला आपण जाऊन भोजन घेऊन येऊया. श्रीपाद भट्ट जातात, आम्रवृक्षाजवळ तिकडे निघतात. जाताना
समोरच एक आम्रवृक्ष त्यांना दिसतो. आम्रवृक्षाखाली प्रसन्न, अतिशय प्रसन्न मुखाने हसतमुख अशी एक सुहासिनी त्या ठिकाणी उभी असते. ती म्हणते, म्हणजे श्रीपाद भट त्यांना विचारतात, आम्ही सर्व सेवेकरी या ठिकाणी आलेलो आहोत, आम्ही भोजन व्यवस्था पाहत आहोत. काय म्हणता? माझ्याकडे भोजन व्यवस्था आहे, परंतु आता दुपारची वेळ टळून गेलेली आहे, अद्यापही भोजनाला कोणी आलेलं नाही. संपूर्ण शिजवलेलं जे भोजन आहे ते तुम्ही घेऊन जाऊ शकता. तर श्रीपाद भट आश्चर्यचकित होऊन जातात. ते तेथील सर्व भोजन आपल्या सेवेकऱ्यांना म्हणतात, तुम्ही घेऊन जावा. मग श्रीपाद भट त्या सुहासिनीला विचारतात, आपण पण चला आमच्या सोबत. ती सुहासिनी माता म्हणते, वृद्ध माता असते, ती म्हणते, तुम्ही चला पुढे, मी आलोच. मग श्रीपाद भट पुढे जातात. समस्त सर्व 100हून अधिक सेवेकऱ्यांना त्या ठिकाणी भोजन देतात. सर्व सेवेकरी त्या दुपारनंतरच्या वेळेमध्ये सुद्धा तृप्त असं जेवण जेवतात. स्वामी समर्थ समर्थच्या कृपेने, त्यांच्याच आशीर्वादाने समस्त सेवेकऱ्यांना त्यावेळेस जेवण भोजन मिळालं. या ठिकाणी एक गोष्ट मला सांगायची आहे. स्वामी समर्थांनी तिथे सांगितलं की जावा, तुम्हाला त्या ठिकाणी भोजन मिळेल. फक्त स्वामींचा जो निस्सीम भक्त होता श्रीपाद भट, ज्याच्या नशिबामध्ये होतं, तर त्याच व्यक्तीला, त्याच निस्सीम भक्ताला अन्नपूर्ण मातेचं दर्शन झालं. स्वामी भक्तांनो, अन्नपूर्ण मातेच्या रूपामध्ये स्वामी समर्थांनी सर्वांना भोजन सुद्धा दिलं, शिवाय आपल्या परमशिष्य श्रीपाद भटांना अन्नपूर्ण मातेच्या रूपामध्ये दर्शन दिलं. हीच स्वामी भक्ती, की त्यांनी केलेली स्वामी भक्ती अशा पद्धतीने फळाला येते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.